कोपरगाव बेट येथील श्री शुक्राचार्य मंदिर हे भारतातील एकमेव असे प्रसिद्ध मंदिर असून येथे मकर संक्रांतीला भाविकांनी मोठ्या संख्येने आरती दर्शन घेतले. रविवारी 18 जानेवारीला तसेच प्रत्येक तिसऱ्या रविवारी नाशिकच्या ज्योती विशारद सौ छाया जोशी यांचे मोफत कुंडलिनी मार्गदर्शन करणार आहेत. येथे जवळच असणाऱ्या पवित्र संजीवनी पार्क तसेच श्री गणेश, श्री विष्णू, श्री महादेव व श्री दत्त मंदिराचा विकास व सुशोभीकरण काम सुरू आहे. येत्या महाशिवरात्रीपर्यंत देवस्थानच्या वतीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती यावेळी श्री शुक्राचार्य देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी प्रवरा न्यूजशी बोलताना दिली आहे. नमस्कार. जय शुक्राचार्य. सर्व शुक्र भक्तांना मी गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या कोटी कोटी आशीर्वादासह आजच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सर्व शुक्र भक्तांनी मकर संक्रांतीच्या या शुभेच्छा बरोबरच आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी यावं ही विनंती करतो आणि मंदिरामध्ये होत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल मी थोडक्यात माहिती देतो. येत्या 18 तारखेला रविवारी नाशिक येथील प्रसिद्ध कुंडलिनी मार्गदर्शिका किंवा ज्योतिष विशारद सौ छाया जोशी या मंदिरामध्ये मोफत कुंडलिनी मार्गदर्शन करणार आहेत सकाळी 10 वाजता. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी त्या मोफतमध्ये येथे येऊन मोफतमध्ये कुंडली मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी सर्व शुक्रभक्तांना किंवा गरजू व्यक्तींना विनंती करेल की त्यांनी या मोफत कुंडली मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा आणि ज्यांना ज्यांना याच्याबद्दल सल्ला घ्यायचा असेल त्यांनी मंदिरामध्ये येताना कुंडली आपल्याबरोबर आणायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या मंदिराचाच भाग असलेला पवित्र असा संजीवनी पार्क, श्री गणेश मंदिर, श्री विष्णू मंदिर, श्री महादेव मंदिर व श्री दत्त मंदिर या संपूर्ण परिसराचा मंदिर प्रशासनाने विकास करायचं ठरवलेला आहे आणि तो संपूर्ण परिसर कंपाऊंडची भिंत बांधून लँडस्केपिंग करून पूर्ण सुशोभीकरणाचं काम आपण हाती घेतलेलं आहे. येत्या महाशिवरात्रीपर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण करण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि या संपूर्ण या कामासाठी लागणारा सर्व खर्च हा देवस्थान आपलं ट्रस्टच उचलणार आहे. त्याचबरोबर काही दानशूर व्यक्तींनी थोडीफार मदत त्याच्यामध्ये आपल्याला केलेली आहे. तर मी सर्व शुक्रभक्तांना विनंती करेल की ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये याल किंवा येत्या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळेस याल त्यावेळेस या पवित्र अशा संजीवनी पाराचं पालटलेले रूप तुम्हाला पाहायला भेटेल आणि मंदिर प्रशासन याच्या बाबतीत प्रयत्नशील आहे की महाशिवरात्रीपर्यंत हा पूर्ण उपक्रम संपूर्ण परिसर हा पूर्ण करण्याचा त्याचा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे.
तेव्हा परत एकदा शुक्र भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कोपरगाव, शिर्डी, राहता तसेच प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर.